म्हणजे 15 दिवसापूर्वीच बसण्याची आवश्यकता होती, पण मी पूर्णपणे रत्नागिरीमध्ये होतो, त्यामुळे इथे येणं झालं नाही. खास करून साधारण 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरडे असे आरोप केले होते. साईबाबांच्या नावाचा जप करताना, उठता बसता त्यांचं नामस्मरण करत असताना अशा पद्धतीचं असभ्य, असत्य आणि खोटे आरोप करणं साईबाबांच्या भक्ताला किंवा प्रत्यक्ष साईबाबांना किती आवडेल याचा सुद्धा विचार न करता दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये आले आणि भर 1 वाजता रखरखत्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित राहिलेले पाहिल्यानंतर आणि त्या मीटिंगमध्ये माननीय उद्धवजी ठाकरेंनी आपले राजकीय विचार मांडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दीपकभाईंनी जी इथे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर, म्हणे मी 1 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं, तसं पाहिलं तर सध्या नगरसेवकाची किंमत सुद्धा 1 कोटीपेक्षा जास्त आहे तिकीट याच्या वेळेला. काय झालं आमच्याकडे नाहीये, परंतु ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी दीपकभाई केसरकरांना पहिल्या टर्म मध्येच मंत्री केलं, पालकमंत्री केलं, नियोजन, वित्त सारखी महत्वाची खाती दिली, त्या दीपकभाईंनी अशा पद्धतीने खाल्ल्या ताटात घाण करण्याची वृत्ती दाखवावी हे दुर्दैव आहे. दीपकभाई केसरकर यांनी 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्य टप्प्यावर मी उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला, शिवसेनेला पाठिंबा दिला, कारण त्यांना त्यावेळेला माहिती होतं की कोणत्या परिस्थिती यामध्ये यावेळेला खासदार शिवसेना, त्यावेळेला आमची शिवसेना भाजप आघाडी होती, युती होती, याच पक्षाचा येईल, त्यामुळे आपली पुढची काय धडगत दिसत नाही, पण भविष्य काळातली आपली सोय करून ठेवण्यासाठी दहशतवादाचा पागुलबुवा केला आणि त्यांनी शिवसेना पक्षाचे तत्कालीन शिवसेना भाजप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा जाहीर केला. परंतु वैशिष्ट्य एक आहे, संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये ते डायरेक्ट कधी सहभागी झाले नाही. गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा प्रेस नोट रिलीज करणं या पलीकडे त्यांनी थेट प्रचारामध्ये किंवा थेट पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू कधीच मांडली नाही. पण तरी ठीक आहे, त्यावेळेला त्यांची झालेली मदत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि करू सुद्धा, आम्ही ते विसरणार नाही. आमची वृत्ती कृतज्ञपणाची नाहीये. ज्यांनी ज्यांनी उपकार केलेले आहे त्या उपकाराचं स्मरण ठेवून पुढे चालणं हे आमचं बाळासाहेबांनी दिलेली आम्हाला शिकवण आहे. पण त्यावेळेला सुद्धा गोव्याच्या हॉटेलमध्ये तो काय विनायक राऊत त्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जे काय बोलणं झालं, जे काय देणं घेणं झालं, हे आता मी नाही काढणार, आमची ती वृत्ती नाहीये. पण दुर्दैवाने सांगावं लागतं,
कोणी आणलं, कुठे गेलं, कुठे दिलं, काय दिलं, किती दिलं. त्यामुळे खूप मोठा मी सज्जन आहे असं समजून ते बोलत असतील तर त्यांना मला सांगायला पाहिजे की 2019च्या नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक स्थिती खालावली किंवा नाही आहे. जमिनी विक्री करायच्या होत्या त्या सगळ्या विकून झाल्या. कारण त्याचं एकमेव प्रत्येक वेळेला कारणच आहे. ही प्रॉपर्टी विकली, ती प्रॉपर्टी विकली. कधी कधी साक्षीला रुपेश रावळनं पण घेऊन जायचे सही करायला. तर त्या सगळ्या प्रॉपर्टी विकून कदाचित झाल्या. पण अद्यापही मी पाहतोय बऱ्याच अजून त्यांच्या आहेत बाकी. टॉकीज आहे, इतर ठिकाणी जमीन आहे, तिकडे आंबोलीला जमीन आहे. प्रत्यक्ष पाहिली पण काही जण म्हणतात, काही जण. पण त्यावेळेला सुद्धा त्यांना आर्थिक मदतीसाठी ज्या वेळेला त्यांनी माननीय उद्धव साहेबांकडे विनंती केली त्यावेळेला उद्धव साहेबांनी क्षणाचा विचार न करता मंत्री असलेल्या दीपकबाईंना पक्षाकडून आर्थिक सहकार्य केलं गेलेलं आहे. आता ते किती ते मी इथे नाही सांगणार, पण नाही केलं हे त्यांनी सांगावं साईबाबांची शपथ घेऊन. आणि नंतर ते सुद्धा आता द्या, नंतर मी तुम्हाला जसजसे मिळतील तसे, जसजसे कमवेन तसतसे परत करेन, अशा त्या धर्तीवर होते. त्याच्यापैकी काही अंशी त्यांनी रक्कम परत केली जी घेतलेली. पक्षाचा निधी जो पक्षाकडून घेतलेली मदत होती रिटर्नेबल स्कीम मध्ये ती त्यांनी काही अंशी परत केली, पूर्णपणे नाही. आणि कदाचित तो जो चेक दिला असेल त्याचं भांडवल करून मंत्रिपदासाठी 1 कोटी रुपये घेतले असे घाणेरडे आरोप करणारे दीपकबाई केसरकर आता ज्यांच्याकडे तुम्ही गेलेला आहात त्यांची चाकरी करताय, करा चाकरी. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकीय वैभव प्राप्त करून दिलं त्या उद्धवजींवर अशा पद्धतीचे जर घाणेरडे आरोप करत असाल आणि मंत्रिपदासाठी पैसे घेतले असं सांगत असाल तर आम्हाला सुद्धा त्या जवाहर चौकामध्ये, गांधी चौकामध्ये, जवाहर चौक राजापूरला, गांधी चौकामध्ये उघड पंचनामा करावा लागेल. नाही तुमच्याकडे आकडा आहे पण मी काय सांगणार नाही तो आकडा. पण मी सांगितलं नाही जर तशीच वेळ आली तर मग सर्वांच्या साक्षीनेच आम्हाला सांगावं लागेल. गांधी चौकात तर ते आम्ही ती आमची पायरी आम्ही सोडलेली नाहीये.